म्हणजेच ऐतिहासिक संशोधनाची साधने, सोर्सेस ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. यामध्ये आपण संशोधन साधनांची ओळख करून घेणार आहोत. साधनांचे जे काही प्रमुख प्रकार आहेत त्या प्रकारांसंदर्भात आपण विचार करणार आहोत. त्याचबरोबर लिखित आणि अलिखित साधने आणि या संशोधन साधनांचे महत्त्व, हे जे काही प्रमुख घटक आहेत, हे प्रमुख घटक या प्रकरणामध्ये आपण विचार करणार आहोत. या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम या साधनांची जी काही ओळख आहे, साधनांचा जो काही अर्थबोध आहे, तो आपण समजून घेऊया. ऐतिहासिक संशोधनाची साधने इतिहास लेखनासाठी ज्यांचा आधार हा आधारभूत स्वरूपाचा असतो, ज्याद्वारे इतिहास लेखन केले जाते, त्या स्रोत साधनांची जी काही ओळख आहे ती ओळख आपण सर्वप्रथम करून घेणार आहोत. मुळातच इतिहासामध्ये घटनांचा अभ्यास केला जातो. घटना ही त्याद्वारे लिहिली जाते किंवा इतिहास हा ज्या पद्धतीने लिहिला जातो त्यासाठी आधार हा साधनांचा घेतला जातो. साधनांच्या आधारे इतिहास लेखन केले जाते आणि म्हणून ज्या पद्धतीने न्यायाधीश न्यायदान करताना पुराव्याचा विचार करतो आणि पुराव्याचा विचार करून न्यायाधीश न्यायदान करत असतो, त्याच पद्धतीने इतिहास लेखनामध्ये जी काही स्रोत साधने आहेत त्या स्रोत साधनांचा विचार करून इतिहासकार इतिहासाचे लेखन करत असतो. आणि म्हणून या संदर्भात जर साधन नाही तर इतिहास नाही, ना साधन ना इतिहास, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. इतिहासाच्या मुळातच लेखनाचा हा जो काही आधार आहे, जो काही स्रोत आहे, तो स्रोत हा साधनांच्या संदर्भात अवलंबून असतो. आता ही साधनं जी आहेत त्या साधनांसंदर्भात जर आपण विचार केला तर साधनांचे जे काही मोल आहे ते साधनांच्या स्वरूपावरून ठरत असते. ते साधन कोणत्या काळात आणि त्या संदर्भातील काळ परिस्थिती यांचा विचार करून साधनांच्या अभ्यासाचा जो काही निकष आहे तो निकष हा ठरविला जातो. साधनांचे जे काही प्रत्यक्ष स्वरूप हा सुद्धा एक यामधील महत्त्वाचा निकष असतो. म्हणून उपलब्ध साधने ही वस्तुरूप स्वरूपामध्ये असतात, कधी ती कलात्मक असतात, लिखित स्वरूपामध्ये असतात. अशा विभिन्न वर्गीकरणामध्ये आणि या विभिन्न वर्गीकरणाद्वारे साधनांचा जो काही विचार आहे तो विचार केला जात असतो. आता यामध्ये इतिहासात मगाशी विचार केल्याप्रमाणे इतिहासात मुख्यतः घटनांचा अभ्यास केला जातो. घटना ही मानवाशी व मानवी समूहाशी निगडीत असते आणि म्हणून अशा मानवी व्यवहाराचा जो काही अभ्यास आहे, या मानवी व्यवहाराचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो आणि म्हणूनच या विषयाच्या अभ्यासातून बौद्धिक प्रगती, बौद्धिक विकास आणि विचारधन जे काही आहे ते विचारधन वाढीस लागत असते. कारण यामध्ये मनुष्य प्राणी हा जी काही प्रगल्भता वाढवण्यासाठी त्याचे अनुभव विश्व हे पूरक ठरत असते. त्याच पद्धतीने इतिहासाद्वारे हे जे काही अनुभव विश्व आणि या अनुभव विश्वांचे अप्रत्यक्ष अवलोकन आणि या अप्रत्यक्ष अवलोकनातून मानवाची जी काही विचारधनाची क्षमता आहे, विचारधन आहे, ते वाढीस लागत असते. म्हणूनच साधनांच्या संदर्भात विचार करत असताना या साधनांचा हा जो काही मर्मदृष्टिकोन आहे तो मर्मदृष्टिकोन या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतो. साधनांशिवाय इतिहास लेखन करता येत नाही, म्हणून ना साधन ना इतिहास, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. साधन हा इतिहास लेखनाचा गाभा असतो, आधार असतो, स्रोत असतो, ज्याद्वारे इतिहास हा लिहिला जातो. या साधनांचा अर्थबोध जो काही आहे हा अर्थबोध जाणून घेत असताना मगाशी विचार केल्याप्रमाणे आपण इतिहास लेखनाचा तो आधार स्रोत असतो. कारण इतिहास हा विषय
साधनांच्या आधारे लिहिला जातो आणि या साधनांचा विचार करून, या साधनांचा आधार घेऊन लेखन करत असताना म्हणजे त्याचा पुराव्याचा जो काही आधार आहे, तो पुराव्याचा आधार घेऊन इतिहासकार इतिहासाची मांडणी करत असतो. गतकाळातील घटनांच्या वाटचालीचे, समाज जीवनाचे, संस्कृतीचे जे काही धागेदोरे असतात, जे काही पुरावे असतात, ते पुरावे हे या साधनांद्वारे उपलब्ध होत असतात आणि म्हणून हे पुरावे गतकाळातील ज्या काही या विभिन्न बाबी आहेत, म्हणजे इतिहासाची जी काही साधने आहेत, ही साधने घटनेबद्दल जी माहिती देत असतात, म्हणजे घटनेसंदर्भात माहिती देणारा हा जो काही स्रोत असतो, अशा स्रोत माध्यमांना या ठिकाणी महत्त्वपूर्ण साधन असते आणि म्हणून घटकांचा आधार घेऊन, या साधनांचा आधार घेऊन यामध्ये इतिहासाची जी काही मांडणी असते ती मांडणी केली जाते आणि या संदर्भातील भूतकाळातील ज्या काही घटना आहेत त्या जाणून घेण्याची जी काही साधने आहेत, त्या साधनांचा जर आपण पुराव्यात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर तो या ठिकाणी उपलब्ध ठरत असतो. म्हणून पुरावे किंवा गतकाळातील ज्या काही पाऊलखुणा आहेत, त्या पाऊलखुणा किंवा ते पुरावे घटनेसंदर्भात उपलब्ध करून देण्याचा जो काही स्रोत असतो, तो स्रोत म्हणजे ही साधने. म्हणून या संदर्भात आपण एकूणच जर समजा निष्कर्षात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर घटनेबाबत माहिती देणारे माध्यम, घटनेसंदर्भात माहिती देणारा आधार स्रोत आणि घटनेसंदर्भात विश्लेषण करणारा स्रोत म्हणजे साधने होय. या साधनांच्या संदर्भातील जे काही प्रकार आहेत त्या प्रकारांसंदर्भात विचार केला. साधनांचे प्रकार, तर त्यामध्ये मुख्यतः जे काही 2 प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये प्राथमिक साधने आणि दुय्यम साधने, म्हणजे ज्या साधनांच्या आधारे इतिहास लेखन केले जाते त्या ऐतिहासिक साधनांचे 2 प्रकार पडतात. त्या साधनांमध्ये प्राथमिक साधने आणि दुय्यम साधने. आता याच्यामध्ये प्राथमिक साधने जी काही आहेत ती म्हणजे घटना घडत असताना घटनेच्या नजीकच्या काळात लिहिली गेलेली हस्तलिखिते किंवा वस्तुरूप पुरावे म्हणजे प्राथमिक साधने होय. या साधनांमध्ये समकालीन हस्तलिखिते असतील, गुप्तपत्रे असतील इत्यादी अनेक अशा स्रोतांचा समावेश होतो. म्हणजे प्राथमिक साधने जी काही आहेत ते घटनेच्या नजीकच्या काळात लिहिलेली असते आणि म्हणून हा जो काही पुरावा आहे तो पुरावा अस्सल दर्जाची साधने म्हणून मानली जातात. त्यानंतर दुय्यम साधने. आता याच्यामध्ये या दुय्यम साधने म्हणजे काय हा अर्थबोध जर आपण विचारात घेतला तर त्यामध्ये घटना घडून गेल्यानंतर, आता याआधी आपण प्राथमिक साधनांमध्ये घटना घडत असताना, परंतु दुय्यम साधनांमध्ये दुय्यम साधनं ही घटना घडून गेल्यानंतर निर्माण झालेल्या ऐकीव माहितीवर किंवा पूर्व स्मृतीच्या आधारावर जी हस्तलिखिते किंवा प्रकाशित वाङ्मय असेल याचा समावेश होतो आणि या दोन्ही साधनांच्या आधारे इतिहास लेखन केले जाते. म्हणजे दुय्यम दर्जाची साधने जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये ती घटना घडून गेल्यानंतर निर्माण झालेल्या ऐकीव माहितीवर किंवा एकूण स्मृतीवर आधार घेऊन जी साधने लिहिली जातात त्यांना दुय्यम साधने असे म्हटले जाते. आता यामध्ये प्राथमिक आणि या दुय्यम साधनांच्या द्वारे दोन्ही साधनांच्या आधारावर इतिहास लेखन केले जाते. कारण साधनं जी काही आहेत ती या संदर्भात घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देणारा जो काही स्रोत आहे तो स्रोत म्हणून मानला जातो. मात्र यामध्ये साधनांचा जो काही अन्वयार्थ आहे तो अन्वयार्थ जाणून घेऊन
इतिहास लेखन केले जाते आणि म्हणून साधनांना बोलते करण्याचे जे काही काम आहे ते काम इतिहासकाराला मात्र करावे लागते. यामध्ये साधन चिकित्सा हा एक स्वतंत्र असा भाग आहे. आता याच्यामध्ये मुळातच या संदर्भात जर आपण विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर साधनांसंदर्भात म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूप प्राप्तीसाठी ही जी काही साधने आहेत म्हणजे उदाहरणार्थ प्राथमिक साधने असतील किंवा दुय्यम साधने असतील या साधनांचा आधार घेऊन लिखित असा जो काही इतिहास आहे त्या इतिहासासंदर्भात वस्तुनिष्ठ स्वरूप जे काही आहे ते स्वरूप प्राप्तीसाठी ही जी काही अव्वल दर्जाची साधने आहेत दुय्यम दर्जाची साधने आहेत ती निश्चितच उपयुक्त ठरत असतात. म्हणून इतिहास लिहिण्यासाठी इतिहासाच्या मांडणीसाठी इतिहासाच्या लेखनासाठी जो काही आधारभूत असा स्रोत आहे तो आधारभूत असा स्रोत म्हणजे ऐतिहासिक साधने होय. आता या संदर्भातील जो काही एकूणच या साधनांचे महत्व आहे किंवा या साधनांचा जो काही एकूण मर्मदृष्टिकोन आहे त्या संदर्भातही आपण स्वतंत्रपणे विचार करणार आहोत. तो विचार एका स्वतंत्र अशा व्हिडिओद्वारे आणि तासिकेद्वारे करणार आहोत. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.